वर्कआउट होम चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। भाग 4 कार्डिओ वर्कआउटमध्ये आज आपण थोडंसं नेक्स्ट लेवलचं वर्कआउट करणार आहोत। प्रथम थोडंसं वॉक करा, थोडे हात फिरवायचे आहेत मागून पुढे। दहा वेळा झाल्यानंतर ना अपोजिट। हे वर्कआउट थोडंसं हेवी आहे, तुम्हाला जितकं जमतं तितकं करा। आणि हा व्हिडिओ शक्यतो 3 ते 4 वेळा करा। याच्यामध्ये थोडंसं हेवी एक्सरसाइज आहे, मान फिरवत राहायचं। 10 वेळा झाल्यानंतर ना अपोजिट फिरवायचं आहे। थोडंसं पायांमध्ये अंतर, राईट साइड लेफ्ट साइड, राईट साइड लेफ्ट साइड। आता हे 20 वेळा करायचं आहे। लेफ्ट राइट लेफ्ट राइट लेफ्ट राइट लेफ्ट राइट। पायामध्ये अंतर, खाली वाकायचं आहे, शूजला टॅप करायचं आहे। पाय इथं ताठ ठेवायचे आहेत, पाठीला थोडासा स्ट्रेस आणि पायांना थोडा स्ट्रेस। हे 20 वेळा केल्यानंतर ना थोडंसं गुडघ्यांवरती हात ठेवायचा आहे, थोडं रिलॅक्स आणि गुडघे फिरवायचे आहेत। 10 वेळा झाल्यानंतर ना अपोजिट फिरवायचं आहे। पायामध्ये अंतर घ्यायचं आहे, थोडंसं डावा साईडचा गुडघा बेंड आणि उजव्या पाय ताठ। शूजला पकडायचं आहे उजव्या साईडला। 20 सेकंद काउंटिंग झाल्यानंतर ना डावा साईडला पकडायचं आहे। याने तुमचे पाय चांगले स्ट्रेच होतील आणि तुम्ही वर्कआउट करण्यासाठी तयार असाल। स्किपिंग करायचं आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10। थोडं स्किपिंग झाल्यानंतर वॉक करा। से टच जंप टच जंप टच जंप। आता हे करताना हात पूर्ण वरती स्प्रेड करायचे, कानाच्या रेंजपर्यंत तुमचे हात गेले पाहिजेत आणि बॉडी फुल्ली ताठ करायचे। करत असताना थोडंसं टाईट करा बॉडीला आणि मग करा हे एक्सरसाइज। आता हा काउंटिंग 20चा आहे। व्हिडिओ पॉज करून तुम्ही 30-40चा पण करू शकता। आता इथं मी थोडं साईडनं पण दाखवत आहे तुम्हाला कसं करायचं। जंप डाऊन जंप डाऊन। पाय ताठ आहेत माझ्या इथं खाली वाकल्यानंतर ना, म्हणजे पायांना चांगलं स्ट्रेच पण होतं आणि तुमची एक्सरसाइज पण खूप चांगले होतात। हे एक्सरसाइज थोडं पोटाला पण येतं आणि पाठीवर जर तुमच्याकडे फॅट जास्त असले तर हे त्याला पण येतं। झाल्यानंतर थोडं 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 वॉक करायचं आहे। तुम्हाला वॉक करायचं नसेल तर आई स्टेप कंटिन्यू करू शकता तुम्ही। साईडला स्क्वॉट मारायचा, एक पाय स्क्वॉट लेवलला आणि एक पाय ताठ। आता हे काउंटिंग 20चा आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघून करा। तुम्हाला जर ह्यातलं काय जर नाही कळत आहे किंवा काय वाटतं तर कमेंट बॉक्समध्ये कळवा मला, मी तुम्हाला सविस्तर याचं सांगेन की कशा पद्धतीने करायचं। आता इथं पाठीचा काना ताठ ठेवायचा आहे मोस्टली। डावा पाय बेंड, उजवा पाय बेंड, डावा पाय ताठ,
उजवा पाय ताट प्रॉपर, आणि शूज जे आहेत ते पूर्ण टोटली स्ट्रेट ठेवायचे आहेत, वाकडे तिकडे पाय टाकू नका. काय नाही कराल तर व्हिडिओ बघून करा, आणि जरी अडथळे येत असेल तर मग मला एक कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला त्याच्यावरती व्हिडिओ बनवून पाठवतो. पुन्हा जंप मारायचे आहेत, पाय खात 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता ऑपोजिट साईडनं बघून घ्या. 1 2 3 4. तुम्ही नॉनस्टॉप जरी मारला तरी चालेल 20 किंवा 40चा सेट, कारण 20 सेट नंतर प्रत्येक 20 सेट मी वॉक केलेला आहे. तुम्हाला जर वॉक करायचं नसेल तर कंटिन्यू तुम्ही करू शकता. 20 झाल्यानंतर थोडं वॉक करायचं आहे. मध्ये मध्ये थोडं पाणी प्या, पाण्याचा एका दुसरा घोटच प्या, जास्त पाणी पिऊ नका. आणि एक्सरसाइज करत असताना गुडघ्यांवरती येणार नाही किंवा जॉईंटवरती कुठला प्रेशर येणार नाही याची काळजी घ्या. तसं काय वाटलं तर लगेच तुम्ही स्टॉप करा एक्सरसाइज. आता पुन्हा रिपीट राऊंड करायचा आहे. डावा पाय उजवा पाय बेंड. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. स्टॉप चेंज. झाल्यानंतर पुन्हा वॉक करा. जंपिंग जास्त करायचं आहे, फक्त थोडेसे हात वर खाली करायचे आहेत, पाय जुळवायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता साईडनं बघा, फ्रंट बॅक मारायचं जंपिंग जास्त. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. झाल्यानंतर वॉक करायचा 1-2 राऊंड. व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही नक्की तुमच्या ग्रुपमध्ये फॅमिली फ्रेंडना शेअर करा. मॅक्झिमम जितकं शक्य आहे तितकं शेअर करा. लंजेस मारायला सुरुवात केलेली आहे. लंजेसचा व्हिडिओ आहे शॉर्टमध्ये, माझ्या चॅनलवरती तुम्हाला दिसेल लंजेस कसे मारायचा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये बघून मारू शकता तुम्ही. हा 20चा सेट मारलेला आहे. तुम्ही कमीही मारू शकता किंवा जास्तही मारू शकता. साईडनं बघा, एकदा दाखवतो कसं मारायचं आहे. पाय स्ट्रेट, उजवा पाय, डावा पाय, उजवा, डावा. व्यवस्थित मारा, घाई करू नका. 1-2 स्टेप कमी मारलं तरी चालतील. झाल्यानंतर लगेच वॉक करायचं आहे. पुन्हा फ्रंट बॅक जंप मारायचा आहे. जंपिंग जास्त, हात खांद्याच्या रेंजला.
स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता साईडनं बघून घ्या एकदा तुम्ही आणि मारा. सेम तुम्ही कंटिन्यू केला तरी चालेल. व्हिडिओ बघत बघत केला तरी चालेल किंवा तुमचं मी डायरेक्ट केला तरी चालेल. जंप करताना फक्त पायाच्या मुवमेंट एकदा बघून घ्या तुम्ही, मी कशा करतोय काय करतोय. झाल्यानंतर लगेच वॉक करा, थोडी विश्रांती घ्या, बसू नका. आधीमध्ये वर्कआउट कंप्लीट होत आहेत पण बसू नका. परत लंजेस मारायचे आहेत. उजवा पाय, डावा पाय, 3 4 5 6 7 8 9 10. आता बाजूने बघून घ्या पुन्हा एकदा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. झाल्यानंतर वॉक करायचं आहे. आता पुशअप्स मारायचे आहेत, तर बेसिक पुशअप मारायचे आहेत. पहिल्यांदा गुडघे टेकवून तुम्ही व्हिडिओ बघू शकता. छातीमध्ये, छातीच्या रेंजला हात. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता फुल पुशअप्स मारायचे आहेत. स्ट्रेट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. स्टॉप. थोडीशी जंप आणि वॉक करायचं आहे. पुशअप्स मारत असताना थोडी दम लागला किंवा शोल्डरवरती पेन झालं तर लगेच थांबवा. चुकीचं करू नका. फक्त दंडानंच प्रेशर आलं पाहिजे. पुढचा राऊंड आपण स्क्वॉट्स मारायचे आहेत. डिस्टन्स कसा घ्यायचा तर मागच्या 2 व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे, तरी पण हा व्हिडिओ बघून करू शकता. खाली बसायचं आहे, टच, बसायचं आहे, टच, क्रॉसमध्ये टच करायचं आहे. हे करत असताना गुडघ्यांवरती, कमरेवरती प्रेशर येणार नाही याची काळजी घ्या. पाठी सगळ्यांना मोस्टली ताठ ठेवा. झाल्यानंतर थोडं थोडं वॉक करा. तुम्हाला कंटिन्यू करायचं असेल बाबा, वॉक करायचं नाही आहे तर आहे हा सेट तुम्ही कंटिन्यू 40चा पण करू शकता. पुन्हा आपल्याला पुशअप्सकडे वळायचं आहे. खाली बसल्यानंतर पोझिशन घ्या, हात छातीच्या बाजूला. पहिला हाफ मारायचे मग फुल मारायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता फुल पुशअप्स मारायचे.
1 2 3 4 5 6 7 8 9 10. झाल्यानंतर पुन्हा वॉक करायचं आहे. पायामध्ये अंतर 1 2 3 4. डिस्टन्स हात वर, कानाच्या रेंजला स्कॉट क्रॉस पाय वरती घेऊन कोपऱ्याला आपला टच करण्याचा प्रयत्न करायचा, हाताच्या कोपरला. हा तुम्ही सेट 20चा 40चा मारू शकता. पुढच्या वर्कआउटात आपण सुरुवात करणार आहोत. आता आपल्याला जंपिंग जॅक्स करायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. झाल्यानंतर पुन्हा वॉक करायचं आहे. आता दुसऱ्या बाजूने वर्कआउट करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तुम्ही पाठ स्ट्रेट ठेवून मारा आणि तुमची छाती हे हातांच्या रेंजला आली पाहिजे, नाहीतर मग तुमचा पाय सटकणार किंवा मग हात सटकणार किंवा शोल्डरला येणार तुमच्या. पुढची एक्सरसाइज करायची आपल्याला. आता पायामध्ये अंतर 1 2 3 4. हात खांद्याच्या रेंजला टच, स्कॉट टच, पाय क्रॉस करायचा, टच करायचा. हा 20चा सेट आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही 40चा सेट मारू शकता जेव्हा मी वॉकिंग करत असते तेव्हा. करत असताना स्वतःची थोडी काळजी घ्या. जास्त धाप लागते किंवा दम लागतो असं वाटलं तर लगेच थांबा, थोडं वॉक करा आणि पुन्हा सुरुवात करा. करत असताना घाई करू नका. झाल्यानंतर पुन्हा थोडं वॉक करा. पुन्हा एकदा आपल्याला जंपिंग जॅक्स करायचे आहे. त्याच्यासाठी आपल्याला हात खाली घ्यायचे. हा 20चा सेट आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार करू शकता. जर तुमचा स्टॅमिना असेल तर तुम्ही 40चा हा करू शकता. मी इथं 20चा केलेला आहे. आता बाजूनी करा. पुन्हा एकदा बघून घ्या दुसरा राऊंड. करत असताना अजिबात घाई करू नका. थोडं हळू केला तरी चालेल, 1-2 स्टेप कमी झाला तरी चालतील, पण कुठल्याही जॉईंटवरती किंवा शोल्डरवरती पेन येईल असं कुठलंही एक्सरसाइज करू नका. जसं दुखतंय असं वाटलं की लगेच थांबा, थोडं वॉक करा.
थोडी विश्रांती घ्यायची आहे, वॉक करायचं आहे, मध्ये मध्ये थोडं थोडं पाणी प्या जर तुम्हाला ताण लागते किंवा घसा कोरडा पडला असं वाटला तर. पुन्हा एकदा आपल्याला रिपीट राऊंड मारायचं आहे. पाय अंतमध्ये कसं घ्यायचं बघा, बाहेर स्ट्रेट बाहेर स्ट्रेट. आता वाईट स्क्वॉट्स करायचे. स्ट्रेट हात खाली घ्यायचा आणि वरती पुश करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. झाल्यानंतर लगेच वॉक करा, फक्त बसू नका. पुन्हा एकदा अंतर घ्यायचं आहे. पाय स्ट्रेट ठेवायचे आहेत. क्रॉसमध्ये मारायचे तर आता स्क्वॉट्स मारायचे आहेत पाय सरळ ठेवून. हा 20चा सेट आहे. तुमच्या गरजेनुसार तुम्ही मारू शकता. 20 40 60. इथे छातीला थोडंसं प्रेस करायचं आहे पुढं आणि हात टाईट ठेवून पाठीमागं प्रेस करायचं. मी तुमच्या छातीला पण चांगलं प्रेशर येईल आणि दंडाळणार पण. आता मी जसे हात बाहेर काढले तसं तुम्ही प्रयत्न करा आणि कुठं प्रेशर येतं काय येतं जर वाटेल तर ते कमेंट बॉक्समध्ये कळवा मला. आता जर रनिंग जंपिंग करायचं आहे, सुरुवात केलेली आहे. हात पोटाच्या रेंजला आणि गुडघे टच करायचा. तर मी हे 40चा सेट केलेला आहे, तर मी 20चा 40चा 60 80 करू शकता. तुम्हाला साईडनं पण दाखवतं थोडंसं वॉक केल्यानंतरनं. आता साईडनं बघा कसं रन करतोय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40. पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. पुन्हा एकदा रिपीट राऊंड मारायचा आहे. 1 2 3 4 5. वाईट अँगल हे इनर थाईजला एक्सरसाइज येतं तुमच्या. 1 हात वर घ्यायचा. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. पुन्हा पायामध्ये अंतर घ्यायचं आहे प्रॉपर 2 फूटचं. स्क्वॉट्स मारायचे आहेत हात बाहेर.
हा चौथा भागमध्ये थोडंसं हेवी एक्सरसाइज आहे. तुम्हाला दिसायला सिंपल दिसेल पण हेवी एक्सरसाइज आहे. आता रनिंग करायचं परत आपल्याला. पुन्हा एकदा सेट रिपीट. फुल स्पीडनं तुमच्या ताकदीनं करा. मॅक्झिमम मी हे 40चा सेट मारलेला आहे. तुम्ही 60, 80, 100चा पण मारू शकता. हां, जर तुम्हाला गुडघ्याला जर काही त्रास असेल तर एकदम स्लो मारा. बिलकुल ही एक्सरसाइज करू नका. आणि जर तुम्ही नवीन एक्सरसाइज करत असाल तर हलका रनिंग करा, जेणेकरून तुमच्या गुडघ्यांवरती प्रेशर येणार नाही किंवा गुडघ्यांवरती ताण पडणार नाही. साईडनं बघा आता. अशा पद्धतीने ऑलमोस्ट वर्कआउट संपलेला आहे. आपण स्ट्रेचिंग करूया. थोडी मान वर, या बाजूला त्या बाजूला खाली प्रेस करा, वरती प्रेस करा. थोडेसे कान ओढायचे आहेत. पायामध्ये अंतर घ्या. शूजमध्ये जरासं पकडा आणि ताण द्या. बम्पिंग करा. थोडं डावा पाय पुढे, उजवा पाय पुढे प्रेस करा चांगला. डावा पाय. थोडंसं पायाला स्ट्रेच करा पाठीमागे घेऊन. आता हे जर येत नसेल तर करू नका. आणि जर बॅलन्स गेल तर तुम्ही पडू शकता. मला पण इथं आलेलं नाही आहे. हातांना कोपर जरा थोडंसं ओढा. थोडे हात क्रॉस करून ओढा. कोपर पुन्हा एकदा. थोडं साईडला. व्हिडिओ कसा वाटले नक्की कळवा. आम्हालाही खूप आनंद होईल. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. हात लूज सोडून थोडंसं रिलॅक्स करू शकता. असं जर तुम्हाला जास्त दम लागलेला असेल तर पूर्ण हात लूज सोडायचे आहेत. थँक्यू. बाय बाय.